नमस्कार मित्रांनो, मी रिया टीचर तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो, आज आहे चारधाम यात्रेतल्या चौथा धामाच्या म्हणजे आपण चारधाम यात्रेची काय करतो इथे शेवट करणार आहोत. म्हणजे चारधाम यात्रेचं शेवटातलं मुख्य धाम आहे हे. आपण आत्ता आहोत जोशी मठात. जोशी मठाचं सुद्धा तितकंच महत्त्व आहे, कारण मित्रांनो जेव्हा बद्रीनाथ धामाचे कपाट बंद होतात तेव्हा इथे या ठिकाणी 6 महिने जे बंद झाल्यानंतरचे सगळे पूजा विधी हे सगळं या मठातून होतं. आणि आत्ता मी तुम्हाला मगाशी दाखवली ती आदि शंकराचार्यांची गादी आहे. इथे ही गादी मस्त पेटी पॅक बंद आहे, कारण इथे तिथपर्यंत जाऊ देत नाही, पण त्याचं दर्शन आपल्याला मात्र घेता येतं. खूप छान आहे, मस्त आहे. आणि या जोशी मठातूनच आपला बद्रीनाथचा प्रवास पुढे चालू होणार आहे. कधी कधी इथे ट्रॅफिक पण मिळतं, तर ते काही एक वन वेच असल्यामुळे, वन वे नाही ॲक्च्युली त्यांचा 2 वे, पण आपल्याला हा वन वेच वाटतो. खूप नॅरो रोड असल्यामुळे इथे गाड्या जाताना खूप हळू जातात. आत्ता आपण फायनली आलो आहोत बद्रीनाथ धाम या ठिकाणी. मित्रांनो, अप्रतिम अवर्णनीय असं हे ठिकाण आहे. आणि फायनली आमचं बद्रीनाथ धामचं स्वप्न जे होतं ते पूर्ण झालं आहे. म्हणजे चारधाम यात्रेत खऱ्या अर्थाने आज सफल होत आहे बद्रीनाथ धामाचं दर्शन घेतल्यानंतर. मित्रांनो, खूप गर्दी आहे. जवळजवळ 11 वाजता आम्ही लाईन लावली होती आणि दर्शनाला आत्ता 5:30 झाले आहेत. 5:30-6पर्यंत आमचं दर्शन झालं आणि पावसाने इथे हजेरी लावली. म्हणजे आम्ही दर्शनाला आत गेल्यानंतर दर्शन व्यवस्थित छान झालं आणि मग जे काही वातावरण बदललं, हलकी हलकी बारिश असं वाटायला लागलं. पण ते हलक्या हलक्या बारिशनेच कधी पटकन जोरात बारिश चालू झाली, पाऊस पडायला लागला, कळलंच नाही. आणि इथे प्रमुख मंदिरे आहेत तीही आम्ही पाहिली आणि त्या प्रत्येक मंदिराचा उल्लेख हा स्कंद पुराणामध्ये केलेला आहे. तर मित्रांनो, अशा रीतीने आमची ही चारधाम यात्रा इथे पूर्ण झाली असं म्हणतात. पण रस्त्यात वाटेत जाताना बरेचसे तीर्थक्षेत्र आहेत. म्हणजे जसं हे आत्ता अलकनंदा आहे. अलकनंदाच्या नंतर सुतप्त सूर्यकुंड आहे. तसेच इथे आपल्या पुराणामध्ये बरेचसे देवी देवतांचे उल्लेख आहे. पण त्यापूर्वी पादुकांचं दर्शन आहे. भारतातले पहिले गाव असे म्हणतात ते आहे मानागाव. आणि आत्ता आपण त्या मानागावला तसंच त्याच्या बरोबर. आणि तिथे विशेष असं म्हणजे एक गणेश गुफा आहे, त्यानंतर व्यास मुनींची गुफा आहे. तसंच त्या दोघांच्या गुफेनंतर पुढे माता सरस्वतीचे रौद्र रूप आहे, तेही आपण पाहणार आहोत. आणि त्या संपूर्ण परिसरात मित्रांनो इथे इतकं छान असं संपूर्ण अरेंजमेंट असल्यासारखं वाटतं. बऱ्याचशा गोष्टी इथे नव्याने होत आहेत. आणि जी भीमशिला आहे, भीमशिला इथे म्हणतात की भीमाने द्रौपदीसाठी एक हे सरस्वतीचं रौद्र रूपातून आपण कसे पार होणार असं म्हटल्यावर त्यांनी जो भीमाने मोठा दगड इथे टाकला त्याचा पूल तयार झाला आहे तो आत्ता. आणि तिथे भीम पूल आहे. सरस्वती मातेचं दर्शन घेतलं. त्यानंतर थोडंसं मानागाव हे आहे. सुवर्ण म्हणजे स्वर्ग रोहिणी असं म्हणतात. इथूनच पांडव पुढे त्यांच्या स्वर्गात जाण्याचा मार्ग त्यांना मिळाला होता असं त्यांचं आहे. आणि फायनली माझी तीर्थक्षेत्र सगळी बऱ्याचपैकी फिरून झालेली आहे, पाहून झालेले, आनंद घेऊन झालेले, आशीर्वाद घेऊन झालेले, पॉझिटिव्ह एनर्जी जमा झालेली आहे. अशा रीतीने मी आत्ता खूप कृतकृत झालेली आहे माझ्या या संपूर्ण दर्शनाने. आणि इथे या मानागावाच्या स्वर्ग रोहिणी म्हणून जो रस्ता आहे तिथे यांचे 5 पांडवांचे त्यांच्या पुतळ्यासोबतचे पुतळे इथे आहेत. आणि प्रत्येकजण इथे उभं राहून फोटो व्हिडिओ काढतात. आणि मग त्यानंतर आमचा परतीचा प्रवास चालू झाला की आत्ता आम्ही ह्या परत येताना इथे पण रस्त्यात आपल्याला विष्णुप्रयाग म्हणजे जिथे जिथे नद्यांचा संगम होतो ते कसे काय, म्हणजे गंगेचा संगम जिथे जिथे होतो त्या प्रत्येक वळणावर त्यांची नावं वेगवेगळी आहेत. तर पहिले लागतं विष्णुप्रयाग, नंतर लागतं कर्णप्रयाग, त्यानंतर देवप्रयाग आणि त्याच्यानंतर रुद्रप्रयाग असे हे पूर्ण रस्त्यात आहे. आणि रुद्रप्रयागच्या ठिकाणी, देवप्रयागच्या इथे जिथे अलकनंदा आणि गंगेचं भागीरथीचं मिलन होतं त्या ठिकाणी त्या संगमावरतीच धारादेवी काही शिकलं मंदिर आहे. व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आपण बघणार. लाईक, शेअर